पण येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायाची डेफिनेशन आता ती राहिलेली नाहीये. पूर्वी फक्त त्याला इकॉनॉमिक अँगलनीच बघितलं जायचं व्यवसायाला, पण आता सोशो इकॉनॉमिक अँगल आलेला आहे. कशाला? व्यवसायाला. म्हणजे तुम्ही केवळ नफा मिळवण्याच्या दृष्टीनेच व्यवसाय करता कामा नये, तर ज्या समाजामध्ये तुम्ही व्यवसाय करता त्या समाजातल्या घटकाला आपण काहीतरी देणं लागतो. जे ग्राहक आपल्याकडून वस्तू खरेदी करतात त्यांना केवळ त्यांनी दिलेल्या मोबदल्या एवढाच फायदा न देता त्यांचं पूर्ण समाधान होणं नव्हे, तर त्यांना त्या वस्तूला कंझ्युम करून एक प्रकारचा आनंद मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण ग्राहकाला जी वस्तू पोहोचवतोय त्याचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे. ती वस्तू ग्राहकाने कंझ्युम केल्यानंतर त्याला कुठलाही हार्म होता कामा नये. आणि त्याचबरोबर उच्च दर्जाची वस्तू पण त्याची जी किंमत आहे ती देखील त्याला परवडणारी असावी. म्हणजेच आजचा व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा झालेला नसून नफा तर कमवायचाच, परंतु ग्राहकाचं समाधान करणे, त्याचबरोबर ग्राहकाला उच्च दर्जाची वस्तू रिझनेबल अतिशय माफक दरात उपलब्ध करून देणे ही देखील व्यवसायाची आता व्याख्या झालेली आहे.